आले कोणी महात्मा आला चुकूनही त्याला त्याचं नाव गाव गोत्र कुळ विचारू नये. आमच्या लहानपणी आम्हाला कविता होती. अनंत मध्ये हे कवी आहे ते आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागे पुढती पाहू नको बिकटबाट वहिवाट नसावी धोपट मार्गाला सोडू नको. कुठलीही परिस्थिती असू द्या दारामध्ये अतिथी आला की बिनमुख गेलाच नाही पाहिजे आपल्या दारातून. त्याला काही विचारू नये. आपल्याला घडत असेल तर द्यावं अन्यथा आपल्याला वाईट बोलू नये. हे सगळ्यात वाईट आहे म्हणून सांगितलं. म्हणून संतांचा महात्म्यांचा भक्तांचा अपमान करू नये. या मृत्यू लोकावर राहत असताना जर तुम्ही चुकूनही भक्तांचा अपमान केला तर भगवंताच्या कृपेने पुन्हा तुम्हाला मृत्यू लोकातच यावं लागतं अशी भगवंताची आज्ञा आहे. म्हणून ही वाईट गोष्ट सांगितली. काही लोक असे असतात म्हणाले की देवावर प्रेम करणारे आहेत अशी भक्ती दाखवतात. जय विजयांना असंच वाटत होतं की आम्ही देवांचे द्वारपाल आहोत. आमच्यासारखी सेवा कुणालाही घडत नाही. अहंकार प्राप्त झाला होता. तो अहंकार दूर करण्याकरता म्हणून हे सगळं चरित्र आपल्या पुढे भागवतामधून आपल्याला सांगण्यात आलं. म्हणून त्यांना 3 जन्म घ्यावे लागले. भगवंताला सगळ्याही जगाचं कल्याण करण्याची काळजी असते. तो समर्थ आहे. पुढे आपापले देवमंडळी स्नानाला निघून गेले. पुढे त्या दिदीला 2 पुत्र झाले. भयंकर अपशकुन त्यावेळेस पाहायला लागले आणि कश्यप ऋषींनी त्यांचं नामकरण केलं. प्रथम जन्माला जो आला होता त्याचं नाव हिरण्यकशिपू असं ठेवलं आणि त्याच्यानंतर जो जन्माला आला त्याचं नाव हिरण्याक्ष असं ठेवलं. हिरण्यकशिपू जो आहे तो तपश्चर्या करू लागला. ब्रह्मदेवांचा त्याने वर प्राप्त करून घेतला. सर्व देवादिकांना ताब्यात घेतलं आणि असुर वृत्तीने तो वागू लागला. देवांचा द्वेष करावा, वैकुंठ लोकामध्ये जाऊन त्या लोकांमध्ये राहावं त्यांची आठवण सुद्धा नाही. आणि दुसरा जो हिरण्याक्ष आहे हा मात्र याला युद्धाची आवड होती. निरंतर युद्ध करावं, देवदैत्यांचं युद्ध असावं. हिरण्यकशिपूने सर्व राज्य मिळवलं, त्रैलोक्याचा ताबा घेतला, सर्व देवांवर अधिकार गाजवू लागला. असं करता करता हातामध्ये एक मोठी गदा घेऊन तो युद्ध करण्याकरता म्हणून निघाला असता. याचा शोध घेत असताना बराच काळ गेला आणि सगळे भीतीग्रस्त आले. कोणी समोर यायला तयार नाही. आणि हिरण्याक्ष त्याला सांगितलं, वरुणा तू मोठा पराक्रमी आहेस म्हणाले आणि तू युद्ध कर माझ्या बरोबर. आणि मला असं समजलंय म्हणून मी या ठिकाणी आलो म्हणाले, तू युद्ध कर. त्या वरुणाने सांगितलं, बाबा तुझ्यावर युद्ध करायला मी काही तयार नाही आणि मी आता युद्ध वगैरे काही करणार नाही. सगळं सोडून दिलं आणि तुला शासन करणारा एक समर्थ वीर असा निर्माण झाला आणि जा म्हणाले तू शोध घे आणि त्याच्याबरोबर युद्ध कर. हिरण्याक्ष बाहेर आला. कुठे आहे? हरी आहे म्हणाले. त्याचं नाव. नारद ऋषी समोर आले आणि म्हणाले, काय नारदा, तो हरी कुठे उत्पन्न झाला मला सांगा. हिरण्याक्षाने मोठी गदा घेऊन आला. त्याच्याकडे पाहिल्यावर तो हसायला लागला आणि हा तर राणावनात राहणारा म्हणाले एक पशु आणि हा काय माझ्यावर युद्ध करणार. अरे ही पृथ्वी आमची आहे आणि जेवढं मिळालेलं आहे ते सगळं आमचंच आहे असं समजणाऱ्यापैकी हा एक दैत्य होता. सर्व स्थान आमचं आहे असं दैत्यांना नेहमीच वाटत असतं. आणि आज माझ्यासमोर आलास, उभा राहा इथे, तुझा मी नाश करेन आणि सगळ्या बांधवांच्या ऋणामधून मुक्त होणार आहे. आणि त्यावेळेस वराह भगवान नुसतं ऐकतायत, काही बोलत नाहीत. कारण पृथ्वी रसातलाला गेली असताना या दोघांचं हे युद्ध चालू आहे. भयंकर असं युद्ध सुरू झालं. आणि काय बाबा म्हणाले हिरण्याक्षा, सत्तो वडगोचरा मृगा
युष्मद्विधान मृगय ग्राम सिंहा, तू म्हणालास की आम्ही रानात राहणारे पशु आहोत, वानर आहोत, महान आहे, दैत्य आहे, पराक्रमी आहे, भगवंताचं वरदान आहे ब्रह्मदेवाचं, असं बोललास म्हणाले. गावठी सिंह आहेत असं तू म्हणालास. आतापर्यंत पुष्कळ आम्ही सैन्य मारलेलं आहे, पण तुला माहित आहे का म्हणाले माझं सामर्थ्य किती आहे, तुला दाखव का म्हणाले मी कोण आहे. आणि ही जी तुमची जमीन कशी आहे, कोणी घेतली, कोणी तुम्हाला दिली जमीन, आणि या रसातलामध्ये राहण्याकरता म्हणून तुम्हाला कुणी जागा दिली सांगू का म्हणाले सगळं. आणि स्वर्गासारखा राज्य तुम्हाला मिळाला असता, सुखसमृद्धी असताना सुद्धा रसातला आहेच, तरी सुद्धा तुमची अपेक्षा काही वाढतच चालली म्हणाले. पुन्हा स्वर्ग पाहिजे, सगळं आम्हालाच पाहिजे असं दैत्य तुम्ही म्हणता म्हणाले. आणि असं दाखव म्हणता म्हणता त्यांनी सांगितलं, बघ म्हणाले आता माझी शक्ती काय आहे, मी कोण आहे तुला सांगतो म्हणाले. म्हणून श्रीहरी परमात्मा वराह रूपामध्ये असल्यामुळे आणि हे युद्ध असं बराच काळ चालू झाल्यानंतर त्यांनी एक गदा घेतली आणि गदा घेऊन जोरात त्या ठिकाणी त्याच्यावर प्रहार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्याचा प्रहार करून आपल्या शिंग्याच्या झाडावर, वराह म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वराह काय आहे, पण वराहाचं मंदिर सुद्धा आहे, त्याचंही महात्म्य तुम्हाला कळेल पण सत्यनारायणाच्या दिवशी. काय सगळं जर भागवतामध्ये ऐकलं तर वेगळं काही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, म्हणून काही गोष्टी राखून ठेवलेल्या असतात. असे हे वराह भगवंत त्यांनी पृथ्वी रसातलामध्ये गेली होती, ती वर काढली आपल्या दाढीवर आणि जय प्राप्त करून दिला. देवलोकांना सगळ्यांना आनंद झाला. आणि भगवंताने सांगितलं होतं की असं युद्ध वगैरे काही करू नको, पण दैत्य ऐकायला तयार नसतात. दैत्यांना एकदा का वरदान प्राप्त झालं की त्यांना वाटतं की आमच्यापेक्षा मोठं कोणीच नाही, म्हणून नको ते वर मागतात आणि त्या वरामध्ये स्वतःच फसतात. आपलंही असंच, सांगणारे सांगण्याचं कर्म करत असतात, पण ऐकणारे काय ऐकायला तयारच नाही. कोणत्या तरी मायेमध्ये अडकतात, मोहामध्ये, आणि मग प्रायश्चित्त करायला बघतात, पण उपयोग नसतो. असं हे सगळं चरित्र त्यांनी सांगितलं. महे प्रतिष्ठा मध्यस्य सोदे स्वायंभुवो मनुः कान्यतिष्ठद्वाराणि मार्गाय अवरदन् म्हणा. आणि या तिसऱ्या स्कंदाच्या शेवटी जसं आपण दितीचं चरित्र ऐकलं, वराह भगवंताचं चरित्र ऐकलं, तसंच आता शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतायत की विदुरजी आणि मैत्रेय ऋषींचा संवाद जो काही चालू आहे, की हिरण्याक्षाने जो काही वराह त्या ठिकाणी त्याचा वध वराहाने केला भगवंताने, मग त्यानंतर पुढे काय काय झालं, मनुराजाने राज्य कसं केलं, काय काय संतती प्राप्त झाली, किती प्राप्त झाली, ते सगळं आम्हाला सांगा असं विदुरजींनी विचारलं. बरं, विदुरजींना काही गरज होती का विचारायची? विदुरजी तर हे भगवंताचे भक्त आहेत, पण तुमच्या आमच्या कल्याणाकरता म्हणून हे सगळं चरित्र आख्यान असतंय. आपल्याला असं वाटतंय की सगळं पुराणांमध्येच लिहून ठेवलंय. पुराण शास्त्र जे काही तयार झालेलं आहे हे मानवांच्या कल्याणाकरता तयार केलेलं आहे. संस्कृत भाषा अवघड आहे, कळायला कठीण आहे, असं ज्या वेळेला कळालं आणि नेवासा आणि आळंदी, या आळंदी क्षेत्रामध्ये सगळ्यांनी माऊलींना त्रास द्यायला सुरू केलं. विठ्ठलभक्तांना अतिशय त्रास दिला, देहदंडाचं प्रायश्चित्त दिलं.
आणि हे सगळं माऊलींना कळालं. अगदी लहान वयामध्ये असा भयंकर त्यांच्यावर दुःखाचा सागर लोटला. आपलं दुःख तर काहीच नाही त्यापुढे. एखाद्या वेळेला घरात एखादी वस्तू जर कधी आली तर आपल्यावर डोंगर कोसळतो. मग त्या माऊलीवर तर एवढा डोंगर कोसळला होता, तरी सुद्धा ते त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये राहिले. आणि मग वेद आणि शास्त्र, संस्कृत भाषा कोणालाही कळत नाही, खूप कठीण आहे असं त्यांना कळल्यानंतर कसं कल्याण करावं जगाचा हा विचार करता करता, म्हणून माऊलींनी आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता हीच संस्कृत भाषा, हीच भगवद्गीता मराठी भाषेमध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वरीचं रूपांतर केलेलं आहे. जशी भगवद्गीता तशीच ज्ञानेश्वरी आहे. एवढं सगळं तयार केलं पण तरी सुद्धा ज्ञानेश्वरी कळत मराठीत असू नये, त्याच्यावरही विवेचन द्यावं लागतं. ओघाओघात सांगतो ज्ञानेश्वरीचा विषय आला म्हणून. आपल्यामध्ये सगळे उपस्थित भक्तगणांमध्ये काही भक्त असे आहेत, नावं घेऊन काही सांगत नाही, पण ज्या वेळेला नैमिषारण्य धाम परिक्रमा किंवा आपल्याला भागवत कथा ऐकायला जायचंय, त्याकरता आम्हाला प्रत्येकाच्याकडे जावंच लागते घरी. पण प्रत्येकाच्या घरी जाणं होतच नाही कधी कधी एखाद्या वेळेस, म्हणून संपर्क केला जातो फोनवरच. म्हणून मी फोन लावला की काका, ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये भागवत कथा आणि विष्णू पुराण कथा लावली होती, त्या ठिकाणचे भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही वेळेला त्यांच्याकडे गेलो होतो, पण काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. पण यावेळेस फोन लावला की ते म्हणाले आम्ही लगेच येणार आहोत. पण ते भक्त अशा आहेत की त्यांच्या रोमारोमामध्ये, त्यांच्या घरामध्ये, संस्कृती परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी दडलेली आहे. कारण काय, तर अजून मी सुद्धा कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही. कारण आमच्या महाराजांनी सांगितलंय सत्य आहे तेच सांगावं, खोटं बोलायचं नाही लोकांना. किमान व्यासपीठावर बसल्यावर तरी खोटं बोलायचं नाही. वारीला जात असतो, हरिपाठ म्हणतो, पाठ आहे, पण ज्ञानेश्वरी वाचण्याचा अजून योग आला नाही. तुकाराम कथा उघडली की झोप येते. म्हणून जो आपला काही प्रवचनाचा भाग आहे त्यानिमित्तानं बोलायचंय की उद्या रात्री ठीक 8 वाजता, विषय कोणता असेल माहीत नाही, पण मला वाटते की ज्ञानेश्वरीबद्दलच काहीतरी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतील असं प्रवचन उद्याच्या सत्रामध्ये रात्री 8 वाजता आयोजित केलेलं आहे. असो, भागवताकडे आपण वळू. की प्रश्न विचारलेला आहे की मनुराजाचं राज्य करायला काय काय संधी प्राप्त झाली, दोन्ही लक्षात असलं पाहिजे, नाहीतर सांगण्याच्या ओघामध्ये भागवत विसरून गेलं असं चालत नाही. म्हणून कितीही पाठांतर असलं, कितीही विद्वान असले, तरी शास्त्राचं प्रमाण आहे की सरस्वती समोर असली पाहिजे, तिचा अपमान होऊ नये म्हणून ती समोर असली पाहिजे. मग ते सांगितलं त्यांनी की काय काय वर्णन झालं. विदुरजी विचारतात की ब्रह्मदेवाने जी काही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीचे वर्णन आम्हाला थोडक्यात सांगा म्हणाले. पण असं भगवंताच्या चरित्राबद्दल नाही सांगितलं. ज्या वेळेला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे परीक्षित राजाला माहीत होतं, आणि 4 दिवस झाल्यानंतर शुकाचार्य भगवंताने विचारले की राजा, गेले 4 दिवसापासून मी तुला भागवत कथा सांगत आहे, शुकाल या ठिकाणी तुला तहान भूक काही लागली असेल. तर परीक्षित राजाने सांगितलं की महाराज, तुम्ही इतकत आहात की मला तहान भूक काही लागली नाही, तुम्ही अजून सांगत राहा, अजून सांगत राहा. पण काय करा,
सांगता सांगता दशमस्कंदापर्यंत आल्यावर हा प्रश्न आलाय. तुम्ही आतापर्यंत सगळ्या देवांचं चरित्र सांगितलं, पण तुम्ही काय करा, कृष्णाचं बालचरित्र आम्हाला सांगा म्हणाले. आणि तेवढ्या करताच हे भागवत ग्रंथ आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न वेदव्यासाने केलेला आहे. मग सृष्टी निर्माण करत असताना अगोदर देव गंधर्व विद्याधर किन्नर भूत पिशाच हे सुद्धा देवयोनीमध्ये सांगितले. नंतर मनुराजा आणि त्यांची स्त्री शतरूपा या शरीराचे 2 भाग करून गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे करावा अशी त्यांना आज्ञा दिली. सर्व ऋषी मंडळी त्यानंतर निर्माण केले. ऋषीमंडळीचा कार्य सुरू झालं, विद्याभ्यास करावा. प्रसंगाने मनुची जी काही कन्या आहे देवहूती आणि कर्दम ऋषी यांचं चरित्र आधी सांगत आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की प्रपंच सगळ्यांना गोड वाटतो, प्रत्येकालाच गोड वाटतो. वय संपत आलं तरी प्रपंच काही सुटत नाही. प्रपंचातून बाहेर पडावं वाटतं की नातू पंतू याच्यामध्ये अडकल्या जातं. त्याच्यातून बाहेर पडावं म्हणलं की शरीर सोडवत नाही, व्याधी सुरू होते. म्हणून महाराज सांगतात की प्रपंच फार कठीण आहे म्हणाले. दिसायला जरी गोड असला तरी कठीण आहे. मग कठीण संसार, कठीण प्रपंच चांगला कसा करावा, योग्य रीतीने कसा करावा, म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, चांगला संसार कसा करावा याकरता काहीतरी उपाय करावा लागेल. म्हणून आपल्याला मुलांना ब्रह्मदेवाचे मुलं म्हणजे कर्दम ऋषी यांना सांगितलं, तू तुझं काय कर, आधी विवाह करून घे, गृहस्थाश्रमी हो, चांगला संसार कर, संतती चांगली कर. कारण जगाची निर्मिती, सृष्टी आपल्याला निर्माण करायची, म्हणून हे सगळं ब्रह्मदेव सांगू लागले. कर्दम ऋषींना पितांची आज्ञा मान्य होती, पण त्यांच्यावर ईश्वरांची भक्ती करावी असं त्यांना वाटत होतं. समाधीचा अभ्यास, संसार करू नये असंच त्यांना वाटत होतं. पण पित्यांची आज्ञा आहे, आयुष्य पुष्कळ होतं त्यावेळेला, आणि आपण काय करावं, काही दिवस गृहस्थाश्रम करावा, ध्यान धारणा करावी, उपासना करावी, आणि मग पुन्हा आपल्या निश्चित त्याप्रमाणे वनामध्ये जावं, भगवंताची आराधना करावी असं त्यांनी ठरवलं. पण प्रश्न असा उद्भवतो की आपण जसं आता म्हणतो की महाराज आमच्या मुलाला कुठं मुलगी मिळते का शोधा, सांगा. पण हे तर ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, यांना विवाह करायचा, मुलगी कोण देणार नाही. पण यांची इच्छा नसल्यामुळे, पण कर्दम ऋषी हुशार आहेत, त्यांनी सांगितलं पित्याची आज्ञाही पाळली पाहिजे. मग संसारच जर करायचा असेल तर त्याकरता काहीतरी तपश्चर्या करावी लागते. सहज काय आपल्याला चांगलं मिळत नाही. चांगली पत्नी मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते, चांगल्या पुत्रासाठी सुद्धा तपश्चर्या केली पाहिजे, चांगली भक्ती करायची असेल तरी तपश्चर्या लागते. तप केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. मग काय तपश्चर्या, तर ती काही तपश्चर्या आपल्या तुमच्यासारखी नव्हती. 1-2 महिन्याची, हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर चांगली गृहिणी मिळते असा त्यांचा विश्वास होता. आपल्याला एखाद्या गुरुजींनी सांगितलं की हे व्रत करा, त्याने लगेच तुम्हाला चांगली गृहिणी मिळू शकेल. पण खरोखर आपण त्या मार्गाने वागतो का हा विचार आपण नाही करत. पण त्याने सांगितलं, आपण तसं केल्यानंतर लगेच आपल्याला नाही मिळालं की दुःख होते. मग ते सांगतात की गृहस्थाश्रम जर करायचा असेल तर पत्नी चांगली असली पाहिजे. मग काय करावं, ब्रह्मदेवाची आज्ञा आहे, संसार करावा लागेल.
पण हे सगळं करत असताना त्यांनी मात्र आपला निश्चय काही सोडला नाही. अखंड भगवंताचं ध्यान करावं, नामस्मरण करावं, पूजा अर्चा चालू आहे. आणि 1-2 दिवस नाही, हजारो वर्ष सुद्धा नाही, तर इथं भागवतामध्ये सांगितलंय की 10,000 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली, केवळ चांगली पदवी मिळावी म्हणून. आपलं आयुष्य 100 वर्ष, त्याच्यातही सगळे विभाग जर बघितले तर 40 ते 50 वर्षाचं पुरतं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं असतंय. त्यातही आपण किती संसार, किती उपासना, विचार करायच्या गोष्टी आहेत, तरी आपण देवाला दोष देतो की आम्हाला अजूनही काही चांगली मुलगी आमच्या मुलाला मिळत नाही. ऋषीमुनींना जर एवढी तपश्चर्या करावी लागत असेल तर विचार करा आपल्याला आपण किती तपश्चर्या केली पाहिजे म्हणजे चांगली आपल्याला संतती, चांगली पत्नी. ज्या वेळेला आपण भक्तीबद्दल काल ऐकलं, प्रमाण फार महत्वाचं. प्रमाणात बोलत असताना प्रमाणाच्या बाहेर जाता येत नाही. भक्तीवर बोलत असताना काल आपण श्रवण केला की भक्ती कशी करावी, कुणावर करावी, प्रेम कुणावर करावं. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. सगळ्या जगामध्ये जे काही प्राणी मात्र आहेत, ज्यांना ज्यांना भगवंताने जन्माला घातलेला आहे, त्या प्रत्येक प्राणी माझी भक्ती असावी, मनामध्ये अशी दृढ भक्ती असावी, असं आपण काल प्रवचनामध्ये श्रवण केलं. सुंदर प्रवचन करायचं. पण मला असं वाटलं होतं की प्रवचन अजून चालायला पाहिजे होतं. काकूंचं मला माहित नाही, पण त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद मला नक्की माहिती आहे की प्रवचन अजून चालू शकते. सुंदर प्रवचन आहे. कारण ज्या वेळेला प्रथम आम्हाला संस्कृती झाली त्या दिवसापासून आजपर्यंत ते गाणं माझ्याही लक्षात आहे, आमच्या लेकरांच्याही लक्षात आहे. ते त्यांच्याच गुरूंनी तयार केलेलं गाणं आहे. लेकरांना झोप येत नसेल, सुंदर गाण्याची रचना आहे. फक्त माझा आवाज चांगला नाही म्हणून मी सांगत नाही. उगाच कोणते नको ते गाणे लावून लेकरांना झोपू घालायचं, त्यापेक्षा गुरूंचे आशीर्वाद, गुरूंचं श्रवण जर आपल्याला करायला मिळालं तर निश्चितच आपली संतती चांगली होऊ शकते, हे मी सांगू शकतो. माझ्या बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा. सुंदर गाणं आहे असं. मला वाटतं माझ्या आईला येतच असं, त्यात काही वादच नाही. कारण आमच्या घरामध्ये आमच्या आजीनंतर वारसा चालवणार कोण असेल तर माझी आई. कुठेही न शिकता, कोणता क्लास नाही आमच्याकडे, संगीत क्लास नाही, पण भगवंताची कृपा आणि वाडवडिलांचे आशीर्वाद आहेत. तीच परंपरा अखंड पुढे चालू आहे. कोणीतरी पुढे पडल असाही प्रयत्न चालू आहे. म्हणून ते सुंदर असं गीत आपण श्रवण करूया. कृष्ण बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा, कृष्ण बाळाला लागू द्या डोळा. रात्र पुनवेची गोष्ट महिन्याची, त्याला सांगते चिऊ गाऊची, परी लागे ना डोळ्याला डोळा, कृष्ण बाळाला लागू द्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा, कृष्ण बाळाला लागू द्या डोळा. खेळ खेळूनी नाही हा दमला, पाहतो भीर भीर वरच्या छताला, सखे बाई दृष्ट झाली गयाला, कृष्ण बाळाला
माझ्या बाळाला लागू द्या डोळा कृष्ण बाळाला लागू द्या डोळा